नमस्कार. मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये. पैसा याला लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं आणि ही लक्ष्मी आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या जवळ असते, परंतु आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते किंवा माहिती नसते. तर अशीच त्या पैशाला अट्रॅक्ट करणारी एक महत्वपूर्ण फ्रिक्वेन्सी आपल्याकडे कळत नकळत आलेली असते, परंतु आपण तिला ओळखत नसल्यामुळे ती आपल्याकडनं खर्च होते आहे किंवा तिची आपण तेवढी व्हॅल्यू ठेवत नाहीये. तर काय आहे ती फ्रिक्वेन्सी? ती फ्रिक्वेन्सी आहे आपल्या जवळचे असणारे कॉइन्स. आणि या कॉइन्स मध्ये जे वैष्णव देवीचे कॉइन्स आहेत ना, ते वैष्णव देवीच्या कॉइन्स मध्ये त्या पैशाला अट्रॅक्ट करणारी जबरदस्त फ्रिक्वेन्सी आहे. मुळात आपण, जसं मी आधीच सांगितलं, की पैशाला आपण लक्ष्मी मानतो आहे, म्हणजे त्या पैशाला लक्ष्मीचं स्वरूप मानतो आहे आणि लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. आणि हा कॉइन्स ज्याच्यावरती ऑलरेडी लक्ष्मीचं सिम्बॉल आहे, म्हणजे ते वैष्णव देवीचं सिम्बॉल आहे, त्यामुळे त्या कॉइन्स मध्ये पैशाला अट्रॅक्ट करणारी पॉवर ही जास्त असते. त्याच्यामध्ये पैशाला अट्रॅक्ट करणारं व्हायब्रेशन जास्त असते. आणि हे कॉइन्स जर तुम्ही साठवायला लागलात, स्वतःजवळ ठेवायला लागलात, तर तुमच्याकडे असणारा पैसा हा वाढायला लागेल, साठायला लागेल. त्याच्यासाठी तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध, तुमचे विचार या सगळ्या गोष्टी पण जबाबदार आहेत. परंतु त्या पैशाला अट्रॅक्ट करणारी जी फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो, ती फ्रिक्वेन्सी त्या कॉइन्स मधनं जास्त ऍक्टिव्ह होते आणि तिचा वापर करून तुम्ही आपल्या आयुष्यातल्या पैशाला जास्तीत जास्त अट्रॅक्ट करू शकता. सो यापुढे तुम्हाला जर वैष्णव देवीचे कॉइन्स असलेले नाणी भेटली 5 रुपयाची, तर ती खर्च करू नका, कोणाला देऊ नका. तिला जास्तीत जास्त कलेक्ट करा. तिला पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. दिवाळीला किंवा जी तुम्ही शुक्रवारची पूजा करताय, त्या शुक्रवारच्या पूजेत त्या कॉइन्सचं पूजन करा. त्याला ग्रॅटिट्यूड द्या, त्याच्याबद्दल प्रेमाची भावना व्यक्त करा आणि बघा तुमच्या आयुष्यात तो पैशाचा फ्लो कसा वाढायला लागेल आणि तुमचे पैसे साठायला लागतील. हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं सांगतोय आणि जो काही रिसर्च मला सापडलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यावरनं सांगतोय. सो निश्चितच या गोष्टीला अप्लाय करा आणि आपलं आयुष्य सर्व परीने समृद्ध करा. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांच्या आयुष्यातल्या समृद्धी वाढवण्यासाठी आणि आपलं जीवन आनंदी समाधानाने जगा. थँक्यू. धन्यवाद.